गुड मॉर्निंग. कधी कधी तोंड कोरडं पडते, तर कधी घसा कोरडा पडतो, पोटाचे छाले निघतात. का बरं असं होतं? याची कारण आपण माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर घशाला कोरड का पडते, घसा कोरडा का पडतो, याची काही कारण आहेत. ते आपण कारण जाणून घेऊया. कारण घसा कोरडा पडल्यानंतर अत्यंत असा आपला त्रास जाणवतो. तर हा घसा कोरडा का पडतो? तर पाण्याची कमतरता. काय करतो आपण? पुरेसे पाणी पित नाही. पुरेसे पाणी न पिल्यामुळे घशातील किंवा तोंडातील ओलसरपणा हा कमी होतो बघा. पाणी कमी पिल्यामुळं घशातील ओलसरपणा हा कमी होतो. तसेच घसा कोरडा पडण्याला दुसरं कारण कुठलं? एसी किंवा कोरडी हवा. हवेतील आर्द्रतेच्या कमतरतेमुळे देखील घसा कोरडा पडत असतो. 3. काही लोकांना तोंड उघडे ठेवून झोपायची सवय असते बघा. तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे देखील घसा कोरडा पडण्याची शक्यता दाट असते. तेव्हा सर्दी, फ्लू किंवा ॲलर्जी यांच्यामुळे हे घशात खवखव होते आणि घसा कोरडा पडतो. हे 4थं कारण झालं. धूम्रपान अर्थात सिगारेटचा धूर तसेच रासायनिक धुरामुळे देखील घसा कोरडा पडण्याची शक्यता असते, नाकारता येत नाही. त्यामुळं धूम्रपानामुळे देखील घसा कोरडा पडतो, हे लक्षात ठेवा, किंवा रासायनिक धुरामुळे देखील. तसेच उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर किंवा अँटी डिप्रेशनची औषधे खाल्ल्यामुळे काय होतं? आपला घसा किंवा तोंड कोरडा पडण्याची शक्यता असते. घसा कोरडा पडतो. अशी प्रमुख 6 कारणे आहेत. घसा कोरडा पडण्याची ही 6 कारणे आहेत. पाण्याची कमतरता, कोरडी हवा किंवा एसी, तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय, धूम्रपान, रासायनिक धूर आणि उच्च रक्तदाब किंवा अँटी डिप्रेशनची औषधे. अशी काही कारणे असतात जी घसा कोरडा पडण्याला लागू होतात. यांच्यामुळे घसा कोरडा पडतो. मग आता यावर उपाय काय करायचा? यावर आपण घरगुती उपाय काय करायचा? तर मित्रहो, कोमट पाण्यात मध आणि लिंबूचा रस मिसळून पिल्याने घसा ओलसर होतो. कोमट पाण्यात लिंबू आणि मध यांचा रस एकत्रित पिल्याने घसा ओलसर होतो. गरम पाण्याची वाफ घेतल्याने देखील घसा ओलसर राहतो. तसेच साखर विरहित कॅन्डी चघळल्याने लाळ निर्मिती वाढून घसा ओलसर राहतो. म्हणून मित्रांनो, भरपूर पाणी पित राहा. पाण्याची कमतरता देखील घशाला कोरडं पडण्याला कारण ठरते. त्यामुळे पाणी भरपूर पित राहा. यामुळे घसा ओलसर राहतो. नियमितपणे मधाचे जे सेवन केले ना, आणि जास्तीत जास्त सेवन केले मधाचे, तर घसा ओलसर राहतो आणि घशाचा कोरडेपणा नष्ट होतो. तेव्हा यावर घसा कोरडा पडल्यास हे 5 उपाय हे अत्यंत महत्वाचे आहेत. कोमट पाण्यात मध आणि लिंबूचा रस नियमितपणे पिल्याने घसा ओलसर राहतो. गरम पाण्याची वाफ घेतल्याने देखील घसा ओलसर राहतो. 3. साखर विरहित कॅन्डी
चघळल्याने लाळेची निर्मिती होते आणि घसा ओलसर राहतो. आणि 4, भरपूर पाणी प्यायचं. यामुळे देखील घसा ओलसर राहण्याला मदत चांगली होते. आणि 5, मधाचे नियमित सेवन केले, जास्तीत जास्त सेवन केले तरी देखील घसा ओलसर राहतो. घसा हा कोरडा पडत नाही. तेव्हा घसा कोरडा पडल्यास हे 5 उपाय अत्यंत महत्वाचे आहेत. घसा कोरडा पडल्यास किंवा तोंड कोरडे पडल्यास, पोटाचे छाले निघल्यास हे 5ही उपाय अत्यंत फायदेशीर आहेत. किंवा कारण कोणतंही राहू द्या, उपाय हे 5 करायला विसरू नका. एकाएकी तोंड कोरडे पडणे, घसा कोरडा पडणे, पोटाचे छाले निघणे यासाठी आपण उपाय पाहिले. हे उपाय तुम्ही जरूर करून पहा. व्हिडिओला एक लाईक करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्णविराम घेतो. धन्यवाद.